बोलू का नको अगोदरच थोडक्यात म्हटलं। आजच्या या कृतज्ञता कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व पंचायत समितीचे सदस्य, आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, त्याचबरोबर मंचावरील सर्व अत्यंत मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी, आता थोडक्यात म्हणून मला बरंच बोलायचं होतं, परंतु नाईलाज असतो आता थांबवतो थोडक्यात, किरण असा खुणावतोय। परंतु आजच्या कार्यक्रमाचे मान्यवर जयदादा, ज्यांच्यामुळं आज आपण सर्वजण या सभागृहात बसलो, ते आदरणीय तुमचे आमचं स्मृतिस्थान अजितदादा यांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांची आठवण होत नाही असा एकही दिवस नाही। मला वाटतं काल बरोबर 5 महिने झाले। 5 महिने कार्यकर्त्यांमध्ये सर्वांचंच नोंद होईल अशा पद्धतीचं सगळ्याचं काम आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जयदादा असतील, आमचे तालुक्याचे अध्यक्ष संदीपजी असतील, ज्यांनी हा कार्यक्रम घेतला ते किरणदादा असतील, बाळासाहेब तावरे आहेत, केशवदादा आहेत, मदन नाना आहेत, रंजन तावरे आहेत, ज्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळली ते आमचे सतीश मामा खोमणे आहेत, संपत ताते आहेत, सर्वच राजमंडळी आहेत, सर्वच जण आहेत, उपसभापती चोपडे साहेब आहेत, इथं भाऊसाहेब करे बसल्यात, करंजी खलाटे आहेत, सर्वच नाव घेण्यासाठी सारखं सर्वच व्यक्तिमत्व आहेत, परंतु वेळेअभावी मी आता सगळ्यांची नावं घेत नाहीत, त्याबद्दलही मला माफ करा। आज पहिल्यांदा मी पंचायत समितीत अत्यंत चांगला असा स्तुत्य असा कार्यक्रम घेतला, त्याबद्दल किरणचे आणि त्यांच्या पंचायत समितीतील सर्व सदस्यांचे आणि बाबा चोरमले गटनेते यांचे मनापासून कौतुक करतो। अशाच पद्धतीचे त्यांनी कार्यक्रम 3 महिन्यातून 6 महिन्यातून मार्गदर्शन शिबिर असू द्या, कृषीचं शिबिर असू द्या, किंवा आणखीन काय लोकांना गोरगरिबांसाठी लागणाऱ्या वस्तू असू द्यात, किंवा घरकुल योजना असू द्यात, समाज कल्याणचा कार्यक्रम असू द्यात, आपण या पद्धतीने कार्यक्रम राबवत चला। आज सगळ्यात महत्त्वाचा दिवस अत्यंत चांगला आहे। या मी तशा पद्धतीने जर म्हटलं तर सहकारात आणि जिल्हा परिषदमुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना आदरणीय दादांमुळं एक पूर्ण महाराष्ट्रात माझी ओळख झाली। मी 92 पासून 10 वर्ष बारामती नगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम केलं, त्याच्यानंतर 2002 पासून आजपर्यंत म्हणजे जिल्हा परिषदला माझ्या 15 वर्ष झाली। माझे वडीलसुद्धा जिल्हा परिषदला 11 वर्ष त्यांनी काम केलं, पंचायत समितीला 7 वर्ष सभापती म्हणून त्यांनी काम केलं, म्हणजे अशा पद्धतीचे जिल्हा बँकेला सुद्धा मी होतो, अशा पद्धतीचे माळेगाव कारखान्यात डायरेक्टर म्हणून काम केलं। म्हणजे अशा सहकारातून आणि अत्यंत चांगल्या नेत्याच्या हाताखाली काम करत असणारा अचूक माणसाची ओळख आणि अशा पद्धतीने काम करणाऱ्याच्या पाठीवर थाप करून त्यांना कोणाचीही पर्वा न करता कितीही राजकारणातल्या लोकांनी गेमा केल्या तरी दादांच्या डोक्यात जर आलं तर त्या पद्धतीने त्या कार्यकर्त्यांना ताकद द्यायचं काम आदरणीय दादांनी केलेलं। कधीही ही व्यक्ती म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या न विसरणाऱ्या स्मरणीय वस्तू आणि गोष्टी आहेत, अशा पद्धतीचं काम नेत्यांचं होतं। आज वहिनींनी सुद्धा दादांच्या नंतर अत्यंत चांगल्या पद्धतीने मा जिजाऊसारखं, अहिल्यादेवीसारखं आपल्या सगळ्यांच्या विकासाचं, बारामती तालुक्याच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आज सुनेत्रा वहिनीने सुद्धा धुरा सांभाळलेले, आपल्या सगळ्यांचं म्हणणं ऐकून ते आपलं काम करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्याचबरोबर खासदार झालेले आपले राज्यसभेवर पार दादा, त्याचबरोबर आज प्रत्येक तालुक्यात आपल्या गावाचा, तालुक्याचा विकास, लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्यांचे चिरंजीव जयदादा युवा नेतृत्व प्रत्येक गुरुवारी जनता दरबार घेतात अत्यंत चांगल्या पद्धतीने। परंतु जरी आता काही कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना काही खंत व्यक्त केल्या असतील, त्याचा विषय नाही, ज्याला अडचणी असतील त्या पद्धतीने प्रशासनावर आपल्या किंवा वीज संस्थेचे चेअरमन असू द्या, कारखान्याचे असू द्या, ते तुम्हाला त्या पद्धतीने तुमच्या कामाला हातभार लागेल आणि त्या पद्धतीने निवारा तुम्हीच नेमलेले आहेत, तुमच्याच संस्था आहेत, आपणच सगळे बघता, त्या पद्धतीने त्यांना तशा सूचना मिळाल्यानंतर आपल्याला कामाचा भार कमी होईल। अशा आणि जनता
ही येणारे जे जे कामं घेऊन आहेत त्या लोकांना आपण जे काम करताय त्याबद्दल एक समाधान लाभल अशी एक माझी तुम्हाला नम्र विनंती राहील। आज काम करत असताना दुसरी एक विनंती आहे, आपण दादांच्या स्मृतीस अभिवादन करून दादांचं स्मरण करून बारामतीतल्या जनतेने वहिनींना देशात 1 नंबरच्या मताधिक्याने निवडून दिले। हे केवळ दादांमुळे झालेलं आहे आणि त्यांच्या बरोबर राहिलेले प्रामाणिक कार्यकर्त्यांमुळे। आणि वहिनी साहेब, या तिघांना एक विनंती राहील, आपण जवळजवळ आता निवडून आलेले मला वाटतं 3 महिने होऊन गेले, तर आपण सगळ्यांनी आता जनता दरबार घेताय, लोकांच्या अडीअडचणी सोडवताय। आम्ही सुद्धा आमच्या ऑफिसमध्ये बसलेलो असतो, कायमस्वरूपी काम चालू असतं, तो विषय नाही। जर संभाजी नाना त्याच्या पद्धतीने त्याचं काम करतोय, किरणच्या पद्धतीने काम करतोय, ज्याला जिथं नेमले दूध संघवाले असतील, खरेदी विक्री ते आपापली जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करत असतात। काही जणांना मर्यादा येतात, त्यावेळेस आपल्या सूचना असल्यानंतर त्यांना गती मिळेल अशा पद्धतीचं माझी विनंती राहील। त्याचबरोबर संदीपजी आहेत, कायमस्वरूपी राष्ट्रवादी कार्यालयात अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतात, तर आपण सुद्धा त्या पद्धतीने प्रांत असू द्यात किंवा डायरेक्ट तहसीलदार असू द्या, BDO असू द्यात, त्या विभागाचे नगरपालिकेतले आता नगराध्यक्ष इथं बसलेले आहेत, नगरपालिकेतले नगराध्यक्ष असू द्यात, यांनी त्या ठिकाणी जनता दरबार चालू असताना थांबलंच पाहिजे आणि तुम्ही त्यांना बोलवलंच पाहिजे आणि ते कर्तृत्व म्हणून त्यांनी थांबावं अशी माझी स्वतःची त्यांना विनंती राहील। आणि त्या पद्धतीने आपण ज्या कामासाठी तिथं नेमलेलं आहे, ज्यासाठी निवडून आलेलो आहे, त्या पद्धतीने काम करावं। एक उदाहरण शेवटचं सांगतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो।